झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जातपंचायत प्रकरणातल्या पीडितांनी मागणी केली तर त्यांना विशेष सरकारी वकील देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली आहे। झी 24 तासच्या रोखोक या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। सर्वप्रथम झी 24 तासने या प्रकरणाला वाचा फोडली होती। माझी या निमित्तानं सर्व राज्यामध्ये जे असे पंचायतवाले जे अन्याय करतात, या पंचायतवाल्या अन्याय करणाऱ्याच्या विरुद्ध आपण पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला पाहिजेत। आणि खऱ्या अर्थ आम्ही तर असं म्हणतो की असे जे लढणारे जे माणसं आहेत, अन्यायाच्या विरुद्ध जे माणसं आहेत, त्याला आम्ही वेगळा वकील देऊ आणि त्याला त्याचं भांडण जे आहे ते आम्ही त्याला एक प्रकारचं समर्थन करून या अन्याय करणाऱ्याचे जे पंचायत आहे त्याच्या विरुद्ध आम्ही ठामपणे उभं राहू। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या वतीनं मी प्रथम तुमचं अभिनंदन करतो की अतिशय सकारात्मक पाऊल उचलण्याच्या संदर्भामध्ये आपण आज भूमिका घेतली। नाशिकमध्ये जातपंचायतीच्या 6 जणांना काल पोलिसांनी अटक केली होती। आज त्यांची रवानगी 8 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली। अटक केलेल्या जातपंचायतीच्या अध्यक्षाचा देखील यात समावेश आहे। जातपंचायतीनं आणलेल्या दबावातूनच ही हॉरर किलिंगची घटना घडल्याचा आरोप हिंगमिरे कुटुंबियांनी केला होता। ही व्यथा झी मीडियानं मांडली, त्यानंतर कारवाईला वेग आला। काल गंगापूर पोलिसांनी 6 जणांना अटक केली होती। झी 24 तास एक पाऊल पुढे।